हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे आणि आज आपण ॲप्टिट्यूड टेस्ट आणि त्याविषयी बरंच काही बोलणार आहोत. मुळात ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. त्यातला ॲप्टिट्यूड हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ आधी बघूया. ॲप्टिट्यूड म्हणजे क्षमता. आता क्षमता म्हणजे जी उपजत असते, नैसर्गिक असते अंगात, त्याला म्हणतो आपण क्षमता. लहान मुलांमध्ये म्हणजे 7वी-8वीपासून पुढे आपण ॲप्टिट्यूड टेस्ट करू शकतो. म्हणजे त्यांची नैसर्गिक क्षमता काय आहे ते चाचण्यांद्वारे आपण शोधू शकतो. आता हे शोधण्याची गरज का आहे? तर जेव्हा करिअर आपल्याला निवडायचं आहे मुलांसाठी म्हणून, मुलांना स्वतःला, पालकांना जेव्हा करिअर निवडायचं आहे त्यावेळेला मुळात क्षमता तुमच्यात काय आहे, इंटरेस्ट कशात आहे, आवड कसली आहे, हे जर आधीपासून समजलं, अगदी नक्की एक्झॅक्ट समजलं, तर कधीही त्याचा जास्त उपयोग होतो करिअर निवडताना. म्हणजे काही जणांना गणित किंवा मॅथमॅटिक्स हा विषय लहानपणापासून सहजपणे समजतो. म्हणजे टीचर शिकवतायत आणि शिकवता शिकवता त्या मुलाला ते समजलेलं असतं काय आहे ते. फारशी काही घरी मेहनत घ्यावी लागत नाही, फार अभ्यास नाही करावा लागत आणि मार्क सहजपणे पैकीच्या पैकी मिळतात. तेव्हा आपण म्हणतो की त्याला गणित हा विषय त्याचा चांगला आहे, म्हणजेच गणितात त्याची खूप चांगली क्षमता आहे, ॲप्टिट्यूड आहे. तसंच काही जणांचं भाषेच्या बाबतीत असतं. आता भाषा एकच असायला हवी असंही नाही. भाषा इन जनरल सगळ्याच त्या मुलांच्या आपोआपच चांगल्या होतात. म्हणजे फार काही त्यांना पाठांतर करावं लागत नाही, विचार करत बसावं लागत नाही, मी कसं लिहू, आपोआप येतं, जमतं सहजपणे. सुंदर सुंदर निबंध लिहिता येतात, लेटर्स लिहिता येतात, ग्रामर समजतं सहजपणे त्या भाषेचं आणि इन जनरलच त्यांना ते आवडतं. त्याचे लेसन्स, धडे, कविता सगळं वाचायलाच आवडतं आणि मग मार्कसुद्धा छान मिळतात इतरांच्या तुलनेत. ही झाली क्षमता म्हणजेच ॲप्टिट्यूड. काही जणांना मशीन्सशी रिलेटेड असं काही गेम्स किंवा खेळ खेळायला खूप आवडतात. सहजपणे एखादं बिघडलं काही बसल्या बसल्या रिपेअरसुद्धा करतात काही मुलं मोठी जरा झाल्यावर. मशीन्समध्ये त्यांना खूप चांगला ॲप्टिट्यूड असतो, म्हणजेच क्षमता असते. आता हे जे नैसर्गिक काय जी आवड आहे किंवा क्षमता आहे, ह्यानुसार जर पुढे त्या मुलांसाठी करिअर सांगितलं आपण किंवा मुलांनी निवडलं ते करिअर, तर जास्त प्रगती ती लवकर करू शकतील. हे तर नक्कीच आहे, गॅरंटी आहे ह्याची आपल्याला. पण हे समजा आपल्याला समजत नसेल, पालक म्हणून म्हणा किंवा त्या मुलांना स्वतःला समजत नसेल की नक्की मला कसली आवड आहे, कशात मला जास्त इंटरेस्ट आहे किंवा कसली क्षमता माझ्या अंगात नैसर्गिकरित्या आहे, ते नसेल समजत, तर ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा ॲप्टिट्यूडची चाचणी करून ते सहजपणे तुम्ही समजावून घेऊ शकता. स्टँडर्डाइज्ड असतात या टेस्ट, त्यामुळे त्यांचा रिझल्ट 90-95% बरोबरच असतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला अजिबात हरकत नसते. आता ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच ती एकच टेस्ट आहे आणि झालं, एक अर्धा तास दिला आणि काम झालं असं मात्र नाही आहे. त्याच्यात बऱ्याच उपचाचण्या आहेत, बऱ्याच सब टेस्ट आहेत. आता साधारणपणे कसले सब टेस्ट आहेत, साधारणपणे कॉमन कुठच्या आहेत, तर एक मेकॅनिकल रिझनिंग आहे, मशीन्सशी रिलेटेड कामं किंवा किती आवड आहे मुलांमध्ये मशीन्सशी रिलेटेड काहीही करण्याची हे बघण्यासाठी. दुसरी एक असते स्पेस व्हिज्युअलायझेशन, म्हणजेच कल्पनेत एखादी वस्तू साकारायची आणि मग ती प्रत्यक्षात उतरवायची. हे जे आर्किटेक्ट करतात साधारणपणे की कल्पनेत ते एखादं स्ट्रक्चर बनवतात आणि मग प्रॉपर कन्स्ट्रक्शन सुरू होऊन ते स्ट्रक्चर किंवा बिल्डिंग उभी राहते. हे जे प्रकार आहे याला म्हणतो स्पेस व्हिज्युअलायझेशन. आणि त्यामुळे आपल्याला त्या मुलाची क्षमता त्याच्यात जर चांगली असेल असं कळलं त्या टेस्टद्वारे, तर नक्कीच फील्ड त्याच्याशी रिलेटेड निवडावं, क्षेत्र करिअरसाठी. म्हणजे हे जर चांगलं असेल तर आर्किटेक्ट हे अतिशय चांगलं क्षेत्र आहे अशा मुलांसाठी. इतरही आहेत बरीच. त्याचप्रमाणे न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे नंबर्स, गणित, मॅथमॅटिक्स याच्याशी रिलेटेड किती चांगली क्षमता आहे हे पण त्या टेस्टद्वारे आपल्याला बघता येतं. कुठची टेस्ट? न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणून जी सब टेस्ट आहे त्यानुसार. भाषेवर प्रभुत्व किती आहे हे बघण्यासाठी सुद्धा ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये वर्बल ॲबिलिटी म्हणजे भाषेशी रिलेटेड अशी टेस्ट असते, प्रभुत्व चेक करण्यासाठी भाषेवरचं. तसंच लँग्वेज युसेज म्हणून सुद्धा एक टेस्ट असते, भाषेचा उपयोग किती चांगल्या प्रकारे मुलं करू शकतात हे त्यातून चेक केलं जातं.
तसंच एक ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग म्हणून एक टेस्ट असते. सबटेस्ट आहेत हां या सगळ्या ॲप्टिट्यूड टेस्टच्या. ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग म्हणजेच काय की जनरल हुशारी मुलांची आपल्याला त्यातून समजते. आणखीन असते क्लेरिकल स्पीड अँड ॲक्युरसी. म्हणजे एखादी गोष्ट कुठचीही करताना स्पीड चांगला असावा लागतो आणि स्पीड करून म्हणजे फास्ट करूनसुद्धा चांगल्या बरोबर अगदी अचूक असं करतायत ना मुलं, हे चेक करण्याची ती टेस्ट आहे. साधारणपणे कुठच्याही क्षेत्रात ते असावं लागतं. क्लेरिकल स्पीड अँड ॲक्युरसी म्हणून त्या टेस्टचं नाव आहे. अशा बऱ्याच बारीक बारीक टेस्ट आहेत, सबटेस्ट आहेत, उपचाचण्या आहेत आणि अशा उपचाचण्यांद्वारे ॲप्टिट्यूडचा रिझल्ट दिला जातो. रिझल्ट कसा? मगाशी सांगितल्याप्रमाणे जर एखाद्याचं भाषेवर खूप चांगलं प्रभुत्व असेल, आता भाषा कुठची तरी एकच लागते स्पेसिफिक असं नाही, कुठचीही असो भाषा पण प्रभुत्व आहेच, भाषा समजते असं जर असेल तर भाषेशी रिलेटेड क्षेत्र त्या मुलांनी जर निवडलं तर जास्त त्यांना फायदा होईल. भाषेशी रिलेटेड कुठची क्षेत्र? एक तर टीचिंग आहे, भाषा शिकवणं. मग ती लेव्हल शाळेपासून ते अगदी युनिव्हर्सिटीपर्यंत कुठचीही असेल हुशारीनुसार, पण क्षेत्र टीचिंग. दुसरं क्षेत्र आहे मॅथेमॅटिक्स. जर मॅथ्समध्ये चांगली असेल, तुमची क्षमता अतिशय उत्तम असेल तर मॅथ्सशी रिलेटेड क्षेत्र तुम्ही टीचिंग म्हणा, रिसर्च म्हणा, बरीच क्षेत्र आहेत मॅथेमॅटिक्सशी रिलेटेड. ती निवडली तर जास्त चांगला फायदा होईल करिअर म्हणून मुलांना. असं जे काही ॲप्टिट्यूड असेल त्याच्याशी रिलेटेड असं क्षेत्र निवडलं तर उपयोगाचं ठरतं. आता ॲप्टिट्यूड टेस्ट जेव्हा तुम्ही करता त्याच्या जोडीला जर तुम्ही IQ टेस्ट केली, इंटेलिजंट कोशंट म्हणजेच बुद्ध्यांक मापन चाचणी ही जर केली तर हुशारी किती आहे, आवड कशात आहेत याचा संबंध, याचा व्यवस्थित विचार करून त्यानुसार करिअर निवडलं जातं आणि आणखीन फायद्याचं ठरतं. त्याचप्रमाणे पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजेच व्यक्तिमत्व चाचणी ही जर केली तर त्या मुलाचं व्यक्तिमत्व, त्याला जे काही करिअर निवडायचं आहे ते ॲप्टिट्यूडनुसार आणि त्याची हुशारी या सगळ्या गोष्टींचा एक जनरल विचार करून त्यानुसार करिअर निवडणं आणखीन फायद्याचं ठरतं. अशा जर सगळ्या टेस्ट एकत्रित केल्या आणि त्यानुसार जर करिअर निवडलं तर पहिली गोष्ट म्हणजे ते 95% बरोबरच असेल जे निवडलेलं असेल क्षेत्र. ते मुलांनासुद्धा समाधान मिळेल कारण ते त्यांच्या आवडीचं काम कायम करतील आणि पालकांनासुद्धा एक समाधान मिळेल की बरोबर क्षेत्र आपण आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी निवडलेलं आहे. आणि म्हणून या टेस्ट करून घेणं हे कधीही फायद्याचं आहे. 7वी 8वीपासून पुढे या टेस्ट करता येतात. साधारण 10वी नंतर मुलांना ठरवायचं असतं, एक टप्पा पूर्ण होतो 10वीचा, पुढे ठरवायचं असतं करिअर म्हणा किंवा कुठच्या साईडला जाऊ हे तरी ठरवायचं असतं पहिल्यांदा. सायन्सला जाऊ, कॉमर्सला जाऊ की आर्ट्सला जाऊ की फाईन आर्ट्सला जाऊ किंवा 10वी नंतर डायरेक्टली इंजिनिअरिंगचा डिप्लोमाच करू, काय असेल ते भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स हल्ली आहेत उपलब्ध. ते या टेस्ट करून आणखीन चांगल्या पद्धतीने तुम्ही ठरवू शकता. समजा 10वी नंतर तुमचं फिक्स असेल की नाही मी सायन्सला जाणार एवढं तर 100% आहे, ठीक आहे. त्यानंतर 11वी 12वी नंतर जर परत प्रश्न पडला, मनात गोंधळ निर्माण झाला की नक्की मी इंजिनिअरिंगला जाऊ, मेडिसिनला जाऊ की BSc MSc असं करून रिसर्चमध्ये जाऊ किंवा अजून काही, ते ठरवण्यासाठी त्यावेळेलासुद्धा आपण ॲप्टिट्यूड टेस्ट करू शकतो. 11वी 12वी किंवा 12वी नंतर ठरवायच्या आधी त्यानुसार करिअर निवडलं तर फायदेशीर नक्कीच ठरेल. इव्हन ग्रॅज्युएट झाल्यानंतरसुद्धा मुलांना जर वाटलं की मी जे निवडलं आहे ते नाही, मला काय ते आनंदच मिळत नाही आहे कसला, काय करू बरं, एकदा ॲप्टिट्यूड टेस्ट करून बघा आणि मग त्यानुसार पुढचा निर्णय घ्यायला तुम्ही मोकळेच आहात. अशा असतात या ॲप्टिट्यूड टेस्ट करिअर ठरवण्यासाठी म्हणून. पण हल्ली बऱ्याचशा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज, फॅक्टरीज, इन्स्टिट्यूशन्स या सगळ्या जॉब देतानासुद्धा ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात. म्हणजे त्यांचा जॉब जो काही असेल, नोकरी जी काही द्यायची असेल त्या क्षेत्राशी रिलेटेड त्या कॅन्डिडेटला म्हणा किंवा तो जो जाणार आहे तिथे व्यक्ती नोकरी मागण्यासाठी म्हणून, त्या व्यक्तीला त्यात क्षमता आहे की नाही, त्या जॉबशी रिलेटेड असा ॲप्टिट्यूड त्याचा आहे की नाही, हे त्या टेस्ट घेऊन ठरवलं जातं आणि त्यानुसार ती कंपनी त्यांचे कॅन्डिडेट्स निवडते आणि त्यांना नोकरी देते. असं हल्ली जवळजवळ सगळ्या क्षेत्रात ॲप्टिट्यूड टेस्ट ह्या केल्या जातात.
असं आहे एक साधारण स्वरूप ॲप्टिट्यूड टेस्टचं. आणि त्याच्या जोडीला जर करायचं असेल तर IQ टेस्ट आणि पर्सनॅलिटी टेस्टचं. आज मी इथेच थांबते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. बाय.